गुड मॉर्निंग. अनन्या लाईफ अँड फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे दरवर्षीच 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. तर आज 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन साजरा केला. मुलांनी छान छान बघा ड्रेस असे घातलेले तिरंगाचे आणि मुलींनीही त्यांचे डान्स सादर म्हणजे जास्त प्रॅक्टिस त्यांनी केली नव्हती, असेच छोटं मोठं करत होते जसं त्यांना जमतंय तसं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या फ्रेंड्स लोकांनी पण त्यांनी काही प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती. अचानक त्यांनी डान्स केला, छान केला त्यांनी पण. मला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी आलो. बघ जरा कोण आहे बघ, कोण आहे बघ. सरप्राईज. अचानक मम्मी आली बघा, सरप्राईज दिलं मला, माहितीच नव्हतं येणार. त्यानंतर मी पटपट जेवण वगैरे मला जेवणाला उशीर झाला जेवण बनवायला. इथे चपाती बनवली, शिमला मिरचीची भाजी आणि इथे वरण बनवलं आणि याच्यामध्ये राईस बनवला. आज उशीर झाला म्हणजे आज झेंडावंदन सेलिब्रेट केला आम्ही. आणि घरी आल्यानंतर माझी मम्मी आली, मग तिच्यावर थोडंसं बोलत बसले, मग जेवण, म्हणून थोडा उशीर झाला. आई आले तर कसं वाटतंय स्वराज? मज्जा येते ना? काय काय घेऊन आली आई तुला? आणि कोणतं चॉकलेट आणलं? अच्छा, आणि टोस्ट. ते झाल्यानंतर परत संध्याकाळी जेवणाची तयारी. इथे मी ना अळूवडी वेगळ्या पद्धतीने जरा बनवली, म्हणजे माझ्याकडे पानं कमी होती अळूची आणि त्याच्यामुळे ना मी असं पूर्ण ते हे लावत बसली नाही, बेसन वगैरे त्याला लावत बसली नाही. मी छोटं छोटं चिरून घेतलं, त्याच्यामध्ये जसे आपण भजी बनवतो तसंच मी बनवलेलं आहे. काय वेगळी पद्धत नाही त्याच्यामध्ये बनवली मी. आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोकम आगर वगैरे हे सगळं टाकलं आणि बेसन वगैरे परत आलं लसूणची पेस्ट असं सगळं टाकून घेतलं मी आणि सर्व मिक्स करून मग ते हे उकडायला ठेवल्या वड्या. आणि त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला मी पनीरची भाजी, स्वराजला पनीर आवडतं म्हणून पनीरची भाजी बनवायला घेतली आणि इथे वड्या वगैरे तळून घेतल्या आणि आम्ही नंतर जेवायला बसलो. पनीर संपलं होतं, थोडंसंच राहिलेलं, पण मग खाऊन आम्ही पोटभर जेवलो आणि इथे भांडी वगैरे सर्व आवरलीत. आणि इथे ना मी मिशोवरून बघा हे ऑर्डर केलं होतं स्टँड चांगलं निघालं, पण त्याचं जे स्टिक होतं ना ते बरोबर नाही, म्हणजे लगेच निघून गेलं ते. बाकी स्टँड चांगलं होतं आणि हे कवर पण मला छान मिळालं मिशोवरून. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.